पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जीवनपट उलगडणारा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि याच्यामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे अहिल्याबाई होळकरांची त्या अभिनेत्री अश्विनी महांगडे आणि त्यांची संपूर्ण टीम आज जेजुरीमध्ये आलेली आहे। नमस्कार, आपलं स्वागत आहे। काय नेमका तुमचा उद्देश आहे आज जेजुरीमध्ये येण्याचा, कशासाठी तुम्ही आलेला आहात? अर्थातच पोस्टर अनावरण आज आहे आणि चित्रपट कधी प्रदर्शित होतोय किंवा रसिक मायबाप प्रेक्षकांपर्यंत कधी पोहोचतोय याची तारीख सांगणं फार महत्त्वाचं आहे। आणि मी आज ABP माझाच्या संपूर्ण प्रेक्षकांना हेच सांगू शकते की 23 मेला ही फिल्म चित्रपटगृहात येते आणि तुम्ही ही फिल्म नक्की बघा। काय नेमकं या फिल्ममध्ये किंवा चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं आहे, काय संदेश, कशा पद्धतीने जीवनपट आहे तो उलगडला गेलेला आहे सिनेमामध्ये? आपल्याला अहिल्या मातोश्रींबद्दल एवढंच माहिती आहे की त्यांनी मंदिरांची डागडुजी केली, मंदिरांसाठी त्यांनी प्रचंड काम केलं। या व्यतिरिक्त अहिल्याबाई मातोश्री किती माहिती आहेत आपल्याला, तर त्या माहीत नाही आहेत किंवा आपण त्यांच्याविषयी किती पुस्तकं वाचले तर फार नाही वाचलेली। तर मला असं वाटतं की आमचे लेखक दिग्दर्शक यांनी साधारण 1.5 वर्ष त्यांच्या जीवनपटावर अभ्यास करून हा चित्रपट लिहिलेला आहे। त्यामुळे खूप महत्त्वाच्या गोष्टी यात अहिल्या मातोश्रींच्या सांगितलेल्या आहेत। कुटुंब व्यवस्था, त्यांचं प्रत्येक माणसाविषयीचं प्रेम आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या जाती धर्मांची लोकं ही एक आहेत हे मानून त्या पुढे चालत होत्या। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांना माहीत होते आणि ते घेऊन त्या पुढे चालत होत्या आणि हेच लोकांना सांगणं, मला असं वाटतं पुढच्या पिढीपर्यंत हे विचार पोहोचवणं आत्ता काळाची गरज आहे। कारण आपण बघतोय की आत्ता दंगलींचं प्रमाण वाढलेलं आहे, जातीमध्ये तेढ निर्माण झालेली आहे, ती कुठेतरी थांबावी आणि अहिल्या मातोश्रींचे विचार काय आहेत हे लोकांनी जर डोक्यात घेतले तर मला असं वाटतं की आपण सगळे एक आहोत आणि असेच एकोप्याने आपण नांदलं पाहिजेत, हेच आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल। तुम्ही जे आत्ता बोलला त्याच्यावरती येऊयाच आपण पुढं, परंतु आत्ता मला हे विचारायचं होतं की या सिनेमाचं शूटिंग कुठं कुठं झालं, कशा पद्धतीचा हा अनुभव होता? अनुभव तर खूपच चांगला होता, म्हणजे सगळ्याच शेड्समध्ये होता। अहिल्या मातोश्री उभं करणं ही खरंच फार सोपी गोष्ट नाही आहे, प्रचंड अवघड गोष्ट आहे, पण सुशांत सरांमुळे ती सोपी झाली। प्रेशर एक होतं की राणूबाई लोकांच्या मनात अजूनही आहेत, तर ते कुठेतरी पुसलं जाणं आणि मग अहिल्या मातोश्री म्हणून त्यांनी मला इमॅजिन करणं ही पण महत्त्वाची गोष्ट होती। शूटिंग अकलूजला झालं आहे, नरसिंहपूरला झालं आहे, वाईमध्ये बरंच शूटिंग झालं आहे, फलटणला शूटिंग झालेलं आहे। मला असं वाटतं की या शूटिंगच्या दरम्यान आम्ही महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी फिरलोसुद्धा आहोत आणि अहिल्या मातोश्रींचे विचार घेऊन या टीममध्ये तुम्ही बघाल तर सगळ्या जाती धर्मांची लोक एकत्र येऊन काम करत होते, फक्त अहिल्या मातोश्रींवरचं प्रेम म्हणून। जेजुरीवरती येण्याचा उद्देश काय होता नेमकं? अनेक ठिकाणे आहेत महाराष्ट्रामध्ये, पण जेजुरीमध्ये येऊनच अनावरण करावं कसं का वाटलं? मल्हारगडावर अहिल्या मातोश्रींचं काय प्रेम होतं हे काही वेगळं सांगायची गरजच नाही आहे मला असं वाटतं। आणि खंडेरायाच्या चरणी पोस्टर ठेवणं, तिथे त्याची पूजा करणं, मला असं वाटतं की हे दिग्दर्शकांच्या मनात आलं की आपली सुरुवात प्रमोशनची कुठे होऊ शकते, तर मला असं वाटतं मल्हारगडाशिवाय दुसरं ठिकाण असूच शकत नाही। इथे फक्त एकाच जातीचं माणूस येत नाही, सगळ्या जाती धर्मांचे माणसं इथे येतात आणि हे काय म्हणजे ही जादू आहे। इथे आल्यानंतर भंडारा तुमच्या अंगावर जेव्हा पडतो, मला असं वाटतं की तुम्ही समाधानी होता आणि माणूस म्हणून जगायला तुम्ही लायक होता। राणू अक्का म्हणून तुम्ही घराघरात पोचला आणि त्याच्यानंतर अहिल्याबाई भूमिका, खरं तर अश्विनी महांगडेंना अशा भूमिका करायला, साकारायला आवडतं का? खरं सांगू का, राणू अक्का साहेब केल्यानंतर थोडंसं कलाकार म्हणून एक बदल करावा म्हणून एक थोडं मॉडर्न टाईप्स फोटोशूट केलं होतं आणि त्याच्यावर माझ्या बऱ्याच सोशल मीडियाचे जे फॉलोअर्स आहेत त्यांच्यात की अक्का साहेब तुम्ही हे करू नका, तुम्हाला खूप चांगली कामं मिळतील। बरं, ते इतकंही मॉडर्न नव्हतं, मला माहिती आहे माझी चौकट काय ती, पण तरी मला असं वाटलं की ते मेसेज करताना अक्का साहेब, ताई साहेब हे जर म्हणत असतील तर मग माझी जबाबदारी वाढते आणि मग मला असं वाटतं की मला भेट दिलेली पुस्तकं ही याच पद्धतीचे आणि ते सातत्याने वाचत असल्यामुळे कुठेतरी इतिहास दाखवला गेला पाहिजेत। आणि सर म्हणालेच तसं की त्यांना इमॅजिनच झालं की अश्विनी महांगडे करू शकतील, ते पेलू शकतील, हे त्यांचं मोठेपण आहे, पण ते थोडंसं पुसलं जाणं आणि मग ही व्यक्तिरेखा लोकांपर्यंत पोहोचवणं। किती दिवस याचं शूटिंग चालू होतं? शूटिंग साधारण 14 महिने सुरू होतं, पण ही प्रोसेस 3 वर्षांची आहे, त्यामुळे 3 वर्ष ही सगळी मंडळी सेम चेहरे 3 वर्ष एका धाग्याने बांधलेले सगळे मणी आहेत जे
आत्तापर्यंत आज जी पण मंडळी तुम्हाला दिसत आहेत, असिस्टंटपासून स्पॉट बॉयपासून ते प्रोडक्शनपर्यंत ही सगळी मंडळी एवढी वर्ष काम करतात. किती लोकांची टीम होती हे करताना? आणि खरं तर अशा पद्धतीचे सिनेमे साकारणं फार जिकिरीचं असतं, कारण काही जरी चूक झाली तरी ते पुढं सर म्हणालेच होते मला एकदा की माझ्याकडून थोडी जरी चूक झाली ना तर मला माहिती आहे 5-50 माणसं माझ्या घरी येणार आहेत मला मारायला. तर ती केवढी मोठी जबाबदारी असणार आहे आणि ती जबाबदारी त्यांनी छान उत्तम रीतीने पेलली आहे असं मला वाटतं. त्यामुळे जिगरीचं तर आहेच आहे. इतिहास मांडायचा तर त्याच्यात तुम्ही छेडछाड नाही करू शकत. बरं असंही आहे एक वेगळ्या पद्धतीचं की 10 पुस्तकं समोर ठेवल्यात, तुम्हाला कसं कळणार की कुठल्या पुस्तकात बरोबर लिहिलंय? आज इतिहासावर जे पण चित्रपट येत आहेत त्याच्यात तीच सगळी खरं तर गोम आहे मला असं वाटतं. त्याच्यातून वेचून त्याचे संदर्भ कोणत्या बखरीत आहेत, पुस्तकात आहेत, ग्रंथात आहेत हे शोधून काढणं आणि मग 2.5 तासाची फिल्म तुमच्यापर्यंत सादर करणं ही फार मोठी मेहनत आहे. तुम्ही सातत्यानं असं म्हणताय, 2-3 वेळा उल्लेख केला, समाज एकत्र राहायला पाहिजे, सगळ्या लोकांना समान. आजचा महाराष्ट्र तुम्हाला कसा दिसतो? बापरे, आजचा महाराष्ट्र कसा दिसतो? नाही, मला आजचा महाराष्ट्र हा खरं तर एकत्रच दिसतो. नागपूरमध्ये आत्ताच दंगल झाली आणि मला ठामपणे असं वाटतं की ती झाली नाही, ती करवली गेली. तर कुठेतरी समाजात तेढ निर्माण करणं हे सातत्याने होतच आलं आहे, याच्या आधी होत आलं आहे. आपण एकत्रच राहतो. बरं, ही जी सर्वसामान्य माणसं आहेत ना यांना एकत्रच राहण्यात रस आहे. म्हणजे काही पसरणीचे माझं गाव आहे, आमच्यात मुसलमानांची 1-2 घरच आहेत, तर ते हक्काने सांगतात की ताई आमच्याकडे लग्न आहे तर तुम्ही याल का? तर त्या लोकांना काही फरक नाही पडत आहे हे दंगल, आणि ते का करतील? त्यांना फक्त गाव आणि हे माझं गाव आहे हेच त्यांचे विचार आहेत. अन्न वस्त्र निवारा यातून बाहेर पडलो तर या सगळ्या गोष्टींचा विचार करू ना. त्यामुळे मला असं वाटतं की एकत्र राहणं आणि आजचा महाराष्ट्र तसंच आहे हाच विचार करून आपण पुढे जायचं. मग वाद कुठं होते असं तुम्हाला वाटते? हे खरं तर मी कट्ट्यावर आल्याचं फिलिंग आहे. खरं तर आज आमचं पोस्टर अनावरण आहे आणि मी त्याच संदर्भात बोलणार आहे. वाद कुठे होते त्यासाठी तुम्ही मला पुन्हा बोलवा, त्याच्यावर मी नक्की बोलेन. बरं, हा सिनेमा प्रेक्षकांनी का बघावा? काय संदेश द्याल प्रेक्षकांना किंवा काय मिळेल या सिनेमा बघितल्यानंतर प्रेक्षकांना? सिनेमाच्या नावापासून सगळं. अहिल्या मातोश्रींबद्दल एक रँडम थोड्या गोष्टी आपल्याला माहिती आहे, पण सखोल अभ्यास करणं, आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या मुलांना ते दाखवणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याशिवाय इतिहास हा आत्ता तर मोबाईलचा जमाना आहे, पुस्तकं वाचलीच जात नाही आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की खूप अभ्यास करून ही 2.5 तासांची फिल्म तुमच्यापर्यंत आणलेली आहे. त्यामुळेच हे आहे की तुम्ही ही फिल्म बघा. धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर एक युग हा चित्रपट येतोय 23 मेला, तुम्ही नक्की बघा. खूप खूप धन्यवाद. तर होते अश्विनी महांगडे. आजची तारीख जी आहे ते जाहीर करण्यासाठी जेजुरी गडावरती आले होतात आणि त्यांनी सिनेमा का बघावा हे देखील सांगितलंय. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, जेजुरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.